आज आपण बनवत आहे जवस म्हणजे अळसीची चटणी। ही चटणी 2 ते 3 महिने आरामात टिकते। खायला सुद्धा खूप मस्त लागते। जवस आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि केसांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे। जवसामध्ये ओमेगा 3 असल्यामुळे ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं। जवस खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होतं। जवसाची गुणधर्म जर मी सांगायला बसली तर खूप जास्त आहे, पण आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे। तर चला मग जवसाची खमंग अशी चटणी कशी तयार करायची ती बघूया। अर्धा किलो मी या ठिकाणी जवस घेतली आहे म्हणजे अळसी घेतलेली आहे। 2 चमचे घेतलेला आहे जिरं, 1 छोटी वाटी घेतलेली आहे पांढरे तीळ, 5-6 गाठी लसूण सुद्धा सोलून घेतलेला आहे। लसूण थोडा जास्तच पाहिजे। चवीनुसार घेतलेला आहे मीठ आणि 1 चमचा घेतलेला आहे लाल तिखट। ही चटणी जर लहान मुलं खात असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही लाल तिखट नाही टाकलं तरी चालेल। वरतून सुद्धा तुम्ही लाल तिखट घेऊन खाऊ शकता। गॅसवर बघा आपण कढई ठेवली आहे गरम करायला। यात आपण अर्धा किलो जवस टाकत आहे। आपल्याला ही जवस 5 ते 7 मिनिटं परतून घ्यायची आहे। आता जवस परतून झाली आहे की नाही हे कसं ओळखायचं? जवसमधनं बघा थोडा चटचट असा आवाज येत आहे आणि जवसाचा दाणा थोडा फुललेला आहे, म्हणजे आपली जवस छान परतून झालेली आहे। थोडी जवस आपण खाऊन सुद्धा बघू शकतो। आपण ही जवस थोडी खाऊन बघायची म्हणजे आपल्याला कळतं की आपली जवस छान परतून झालेली आहे। जवस आपली परतून झालेली आहे। आता आपण यात टाकत आहे जिरं। जिरं आपण जवसमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। जिरं टाकल्यावर याला 1 ते 2 मिनिटं आपण याला थोडं परतून घ्यायचं। जिरं सुद्धा भाजून झालेलं आहे। आता आपण ही जी जवस आणि जिरं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। याच कढईमध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायची आहे। 1 छोटी वाटी तीळ घेतलेली आहे। तिळाचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता। आता आपण ही तीळ सुद्धा छान भाजून घ्यायची आहे। तीळचा कलर बघा थोडा बदललेला आहे। आपली तीळ भाजून झालेली आहे। आता आपण ही तीळ सुद्धा काढून घ्यायची। आता आपण कढईमध्ये टाकत आहे 1 चमचा तेल आणि यात टाकणार आहे लसणाच्या कळ्या। या अळसीच्या चटणीमध्ये लसूण थोडा जास्तच पाहिजे, त्याच्यामुळे आपली जी चटणी आहे मस्त अशी चविष्ट लागते। लसणाच्या कळ्या अशा मस्त अशा क्रिस्पी झाल्या पाहिजे, तोपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। लसणाच्या कळ्या परतून झालेल्या आहे। आता आपण गॅस बंद करून देऊ आणि या लसणाच्या कळ्या पूर्णपणे थंड होऊ देऊ। या ठिकाणी लसणाच्या कळ्या पूर्णपणे थंड झालेल्या आहे। मी तुम्हाला एक कळी हातात घेऊन दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की लसणाची कळी किती मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे। अशा प्रकारे आपल्याला लसूण परतून घ्यायचा आहे। आता आपण या लसणाच्या कळ्या सुद्धा या ताटामध्ये ओतून घेऊ। आता आपण यात टाकणार आहे लाल तिखट, चवीनुसार टाकणार आहे मीठ। हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊ। सर्व आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं मिश्रण टाकून आपण हे वाटून घेऊ। या ठिकाणी पहा मी जवसाची चटणी वाटून घेतलेली आहे। मस्त खमंग अशी जवसाची चटणी तयार झाली आहे। अशाच प्रकारे आपण बाकीचं साहित्य सुद्धा वाटून घेऊ। जवसाची खमंग अशी चटणी आपली तयार झाली आहे। ही चटणी 2 ते 3 महिने खराब होत नाही। माझ्याकडे ही चटणी रोजच जेवणामध्ये असते। तुम्ही जर ही चटणी एकदा बनवाल तर वारंवार तुमच्याकडे ही चटणी नक्की बनवली जाईल, कारण ही चटणी खायला खूपच मस्त लागते। तुम्ही सुद्धा आपल्या जेवणामध्ये ही चटणी नक्की सामील करा। अशा प्रकारे तुम्ही जवसाची चटणी नक्की करून बघा। आजचा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा। धन्यवाद।